नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं आपल्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शिक्षक भरती 2025 पवित्र पोर्टल टेट परीक्षा 3 या परीक्षेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारकांनी सेल्फ सर्टिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु तुमच्या एज्युकेशनल म्हणजेच त्याला आपण शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक पात्रतेनुसार तुम्हाला नक्की कोणकोणत्या विषयांसाठी कोणकोणत्या प्रकारची पात्रता आवश्यक आहे, किती टक्के गुणांची आवश्यकता आहे, या सर्वच्या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय. सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याचा फायदा 110% होईल, कारण की तुम्हाला नक्की कोणत्या विषयांच्या जागा येतील हे प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे. हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. तत्पूर्वी तुमच्यासाठी मी आत्ताच सांगून ठेवतो की संपूर्ण इंटरव्ह्यूची तयारी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतोय. मी स्वतः हा इंटरव्ह्यू क्वालिफाईड केलेला आहे. तुम्हाला देखील हा क्वालिफाईड करता आला पाहिजे आणि यावर्षी तुम्हाला तुमच्या हक्काची नोकरी मिळाली पाहिजे, यासाठी मी देखील तुमच्यासाठी प्रयत्न करत आहे. प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून ज्या व्हिडिओ मी टाकतो आहे तुमच्या माहितीसाठी त्यांचा फायदा तुम्हाला होईल आणि तुमच्यामध्ये असणारे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं द्यायचा मी प्रयत्न करेल. पहा, तर 1ली ते 5वीसाठी जर पाहिलं तर 10वी आणि 12वी आवश्यक असतं. म्हणजे पेपर 1साठी TETचा पेपर किंवा CETचा पेपर 1 आवश्यक आहे आणि टक्केवारी पहा, खुल्या प्रवर्गासाठी 45% लागतात. तेच जर पाहिलं तर मागास प्रवर्ग जे आहेत त्या मागास बांधवांसाठी 40% गुणांची अट आहे. आपण सर्व समजून घेऊया कोणत्या विषयाला कोणती अट आहे हे सुद्धा समजलं पाहिजे. 6वी ते 8वीसाठी पहा, आपण 6वी ते 8वीचा विचार जर केला तर 12वी पदवी आवश्यक असते. 12वीची म्हणजे 12वी पास पाहिजे, पदवी पाहिजे, BA BCom BSc पाहिजे, DED आवश्यक आहे आणि BED देखील त्याच्यापैकी आवश्यक असतं. DED किंवा BED दोघांपैकी एक चालतं, काही हरकत नाही. संबंधित विषयातील पदवी DED BED आवश्यक आहे. TET पेपर 2 किंवा CET पेपर 2 आवश्यक असतो. पहा, पुढं जर पाहिलं तर इथे 3 नंबरचा मुद्दा पहा, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीची आवश्यक पात्रता. त्यासाठी 12वीची डिग्री तर पूर्ण असतेच प्रत्येकाची. पदवी खूप महत्त्वाची आवश्यक आहे. पदवीची डिग्री पाहिजे आणि BED पाहिजे. DED अलाउड नाही, BED आवश्यक असतं. महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर इथे पहा, संबंधित विषयातील पदवी तुमच्याकडे पाहिजे आणि BED पाहिजे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टक्केवारीची काही अट नसते 9वी आणि 10वीसाठी. तेच जर पाहिलं 9वी आणि 10वी शारीरिक शिक्षणासाठी सुद्धा आपण जर विचार केला तर 12वी आवश्यक आहे. 12वीनंतर पदवी पूर्ण केलेली आवश्यक आहे. BPEDची गरज असते. पदवी BPED शारीरिक शिक्षण आवश्यक आहे. अशा पद्धतीने इथे सुद्धा टक्केवारीची अट नाही. पुढे जर पाहिलं तर 11वी 12वीसाठी टक्केवारीची अट घालण्यात आलेली आहे. समजून घ्या. 11वी 12वीचा जर विचार केला तर तुमच्याकडं पदवी पाहिजे, म्हणजे BA BCom BSc, पदव्युत्तर पदवी पाहिजे, MCom MSc MA पाहिजे, BEDची डिग्री आवश्यक आहे आणि जाहिरातीतील संस्था माध्यम व शिकविण्याचे माध्यम यापैकी कोणतेही ज्यांनी जशी मागणी केली आहे त्यानुसार तुमचं माध्यम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय आहे. संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे MCom MSc MA पाहिजे 11वी 12वीसाठी ज्या जागेनुसार, आणि द्वितीय श्रेणी पाहिजे, सेकंड क्लास आवश्यक आहे 11वी आणि 12वीसाठी. लक्षात ठेवा, सेकंड क्लासमध्ये तुम्ही उत्तीर्ण. आरोग्य व शारीरिक शिक्षण 11वी 12वीसाठी पदवी MPED आवश्यक असतं. पहा, काय आवश्यक असतं? MPED पदवी, MPED ही डिग्री आवश्यक आहे 11वी आणि 12वीसाठी. MPED केलेलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, द्वितीय श्रेणीमध्ये तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. तेच 9वी 10वी भाषा विषयाचा विचार जर केला आपण, भाषा विषय 9वी 10वी, तर सर्व माध्यमाच्या जागांसाठी पदवी स्तरावरील भाषा विषयाचे ज्ञान आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, भाषा विषयाचे माध्यम आवश्यक आहे. म्हणजे समजा तुमचं BA आहे तर BAला समजा तुम्ही मराठीच्या जागेसाठी तुमचं BA मराठी पाहिजे, इंग्लिशच्या जागेसाठी BA इंग्लिश पाहिजे. लक्षात ठेवा, तर तुम्हाला ती जागा येणार आहे.
इथे जर पाहिलं तर इथे सुद्धा काही टक्केवारीची अट नाही. परंतु सर्व माध्यमाच्या जागांसाठी पदव्युत्तर पदवी स्तरावरील भाषा विषयाचे ज्ञान म्हणजे तुम्हाला जर 11वी-12वीला शिकवायचं आहे, वेगवेगळे विषय म्हणजे भाषा विषय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर इथे तुम्हाला त्यांनी द्वितीय श्रेणी आवश्यक असल्याचं मेन्शन केलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे 11वी-12वीसाठी पदव्युत्तर पदवी तर पाहिजेच, MA आवश्यकच आहे किंवा इतर काय असेल ते, आणि त्यानुसार महत्त्वाचं म्हणजे द्वितीय श्रेणी आवश्यक असते. तेच जर पाहिले तर संस्थेच्या जाहिरातीचे व शिकविण्याचे माध्यम इंग्रजी जर असेल, कधीकधी माध्यम इंग्रजी असतं, तर आवश्यक असलेली व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यम आवश्यक आहे. म्हणजे ज्यांचं D.Ed इंग्लिशमध्ये झालं आहे, B.Ed इंग्लिशमध्ये झालं आहे, त्यांच्यासाठी इंग्लिश माध्यमाच्या जागा येणार आहेत. त्यांना खूप फायदा होणार आहे त्या कॅन्डिडेटला. पहा, त्यामुळं त्यांच्यासुद्धा जागा सेपरेट असतात, तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता SC, ST, पेसा यांना नॉन क्रिमिलेअर लागू नाही. पेसा क्षेत्र जे आहे त्यांना नॉन क्रिमिलेअर लागू नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर पहा, विजा म्हणजे आपल्या ज्या वेगवेगळ्या जमाती आहेत, पहा आता इथे NT, A, B म्हणजे अ, ब, ड काय असेल ते, भटक्या जमाती वगैरे, ड आहे, इतर मागासवर्गीय किंवा इतर जे आहेत त्या सर्वांना म्हणजे SCBC असेल, EWS असेल, EWSला नाही, SCBC म्हणायचं, EWSला नसतो, तर SCBCला नॉन क्रिमिलियरची आवश्यकता आहे किंवा इतर एखादी कॅटेगरी राहिली असेल तर ते पाहून घ्या. EWS यांना प्रमाणपत्र लागू आहे. पहा, EWS यांना फक्त प्रमाणपत्र आहे. खुला महिला यांना नॉन क्रिमिलियर लागू आहे. खुला म्हणजे ओपनच्या महिला ज्या आहेत त्यांना हे प्रमाणपत्र आवश्यक असतं. आता पुढे जाऊया. पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे 1ली ते 5वी. आता पहा, इथे 1ली ते 5वीसाठी आपण जर विचार केला तर सर्व विषय, मुख्य विषय, सर्व विषय असतात. तिथे पदवी आवश्यक असते अंतिम वर्षाला, पदव्युत्तर पदवी स्तरावर संबंधित याची स्तर असतो शिक्षणशास्त्र पदविका आपण त्याला म्हणतो. त्यानंतर भाषा विषयासाठी 1 ते 5साठी पदवी आवश्यक आहे. भाषांमध्ये जर पाहिल्या तर पहा, मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी, संस्कृत हे विषय तुम्हाला पदवीला असेल तर त्या जागा तुम्हाला येतील. पर्शियनला सुद्धा तसंच आहे. पर्शियन किंवा आलिम ही तुम्हाला पदवी पाहिजे, पदवी तुमचं झालं पाहिजे पदवी स्तर. त्यानंतर अरेबिकला सुद्धा अरेबिक किंवा आलिम किंवा फाजिल या विषयामध्ये तुमची डिग्री आवश्यक आहे आणि पदवी पूर्ण पाहिजे. गणितासाठी पहा, आता गणित 1 ते 5 गणित विषय तुम्हाला शिकवायचा आहे, तर त्यासाठी म्हणजे हे 6 ते 8साठी आहे खरं तर, 6 ते 8ला आहे. इथून भाषा विषयांचं जे दिलं आहे ते गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान या सर्वांना 6 ते 8च्या जागा येतील गणित विषयाच्या पदवीसाठी. विज्ञान विषयासाठी पहा कोणती पात्रता आवश्यक आहे. 6 ते 8 विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवरसायनशास्त्र, कृषीशास्त्र या विषयांमध्ये तुमचं त्या ठिकाणी एज्युकेशन झालेलं पाहिजे, पदवी पूर्ण पाहिजे. तुम्हाला 6 ते 8च्या जागा येतील. कधीकधी जागा ह्या मिक्स असतात, गणित पण शिकवायला लागतं, विज्ञान पण शिकवायला लागतं. अशा केसमध्ये तुमची पदवी गणिताची पूर्ण पाहिजे, संख्याशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र या जागा तुम्हाला येतात. तुम्हाला पहा, इतिहास आणि भूगोल शिकवायचं आहे 6वी ते 8वीला, तर तुम्हाला त्या ठिकाणी पदवी आवश्यक असते इतिहास, भूगोल आणि सामाजिक शास्त्रासाठी. इतिहासामध्ये पाहिजे, भूगोलामध्ये पाहिजे, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र किंवा लोकप्रशासन याच्यामध्ये तुमची पदवी पूर्ण पाहिजे. भाषेसाठी विचार जर केला तर पदवी आवश्यक असते, संबंधित भाषा दिलेल्या आहेत. पहा, पर्शियनसाठी मगाशीच आपण अभ्यास केला. 9वी 10वीचं सांगतो हे सर्व. अरेबिक, गणितासाठी पहा 9वी 10वीला तुम्हाला जर त्या ठिकाणी पाहिजे आणि किमान उत्तीर्ण श्रेणी आवश्यक असते तिथे. म्हणजे भाषा विषय 9वी 10वी पहा, तुम्हाला या सर्व भाषा येऊ शकतात. पर्शियन आहे, अरेबिक आहे, भाषांमध्ये या बाकीच्या वरच्या भाषासुद्धा दिलेल्या आहेत. गणित विषय कोणाला येतो 9वी 10वीचा लक्षात ठेवा, इथे बऱ्याच जणांना अडचण असते. तर गणितच्या जागा ज्या आहेत 9वी 10वीच्या कोणाला येतील, तर ज्यांची पदवी झाली आहे गणित विषयामध्ये, संख्याशास्त्र विषयामध्ये झाली आहे, इलेक्ट्रॉनिक्समध्ये झाली आहे, संगणकशास्त्रामध्ये झाली आहे, IT म्हणजे माहिती तंत्रज्ञानामध्ये ज्यांची झाली आहे त्यांना या पदवीच्या 9वी 10वीच्या जागा येतील. विज्ञान विषय कोणाला येणार आहे 9वी 10वी विज्ञान विषय,
पदवीच आवश्यक असते खरं तर. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण पदवी तरी किमान पाहिजे. भौतिकशास्त्र ज्यांचा विषय आहे, रसायनशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, जीवविज्ञान ज्यांचा लाईफ सायन्सेस आहे, पर्यावरणशास्त्र आहे, सूक्ष्मजीवशास्त्र आहे, मायक्रोबायोलॉजी आपण त्याला म्हणतो, जैवतंत्रज्ञान आहे, बायोटेक्नॉलॉजी म्हणतो, जीवरसायनशास्त्र आहे, बायोकेमिस्ट्री, कृषीशास्त्र आहे. तर या संपूर्ण विषय जर ज्यांच्या पदवी पूर्ण आहे त्यांना या 9वी-10वीच्या विज्ञानाच्या जागा येतील. ओके, आता पुढे जाऊया. गणित आणि विज्ञानाच्या दोन्ही जागा कॉमन असतात. त्या कॉमन म्हणजे काही शाळांमध्ये एकच शिक्षक दोन्ही विषय शिकवतो, कारण की संख्या कमी असते म्हणून त्यांना अर्धा अर्धा वर्कलोड दिलेला असतो. मग गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान आणि पर्यावरणशास्त्र ज्यांचं आहे त्यांना गणित आणि विज्ञानाची कॉम्बिनेशनमध्ये येणारी जागासुद्धा मिळते. पदवी आवश्यक असते फक्त तुम्हाला या विषयांमध्ये. इतिहासासाठी पदवी आवश्यक आहे, इतिहास, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रामध्ये. भूगोल विषयाची जागा जर तुम्हाला हवी असेल तर पदवी आवश्यक आहे भूगोल विषयामध्ये. सामाजिक शास्त्र म्हणजे त्याच्यामध्ये हे सर्वच विषय येतात, तर त्याच्यामध्ये पदवी पाहिजे तुम्हाला. पदवी कशामध्ये पाहिजे? इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि लोकप्रशासन, समाजशास्त्राच्या जागा येण्यासाठी. संरक्षण शास्त्राचं सुद्धा पदवी आवश्यक असते त्याच्या जागा येण्यासाठी. शारीरिक शिक्षणामध्ये सुद्धा पदवी आवश्यक आहे. भाषा जर पाहिल्या तर ह्या संपूर्ण भाषांना जर 11वी-12वीच्या आता क्वालिफिकेशन पाहूया आपण 11वी-12वीचं. तर 11वी-12वीसाठी जर पाहिलं तर इथे पहा, या भाषांचं आपण वरती पाहिलं, इथे संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. पहिला आपण पर्शियन ह्या भाषा झाल्या. गणितासाठी पहा काय आवश्यक आहे. 11वी-12वीला जर तुम्हाला शिकवायचं असेल तर तुम्हाला गणित विषय आवश्यक असतो, संख्याशास्त्र विषय आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी संख्याशास्त्र लक्षात ठेवा. मग तिथे जर पाहिलं या जागा तुम्हाला येतील. पदव्युत्तर पदवीचा विचार जर केला तर संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी पाहिजे इतिहासाला. म्हणजे तुमचं परत सांगतो तुम्हाला, MA तुम्हाला हे संपूर्ण विषयांचा अभ्यास पाहिजे त्या विषयाच्या जागा येण्यासाठी. मग तुम्हाला इतिहासाची जागा घ्यायची 11वी-12वीला, इतिहासामध्ये पदव्युत्तर पदवी पाहिजे. भूगोलाची भूगोल, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूशास्त्र, समाजशास्त्र, संरक्षणशास्त्र, ग्रंथालय व माहितीशास्त्र, तत्त्वज्ञान या सर्वांसाठी पदव्युत्तर पदवी तुम्हाला मिळवायची आहे. तर्कशास्त्रासाठी तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान पदवी पदव्युत्तर पाहिजे. वस्त्रशास्त्र आहे, शिक्षणशास्त्र आहे. पहा, वस्त्रशास्त्रामध्ये टेक्स्टाईल केमिस्ट्री म्हणतो पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. शिक्षणशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. भौतिकशास्त्र हा माझा विषय आहे. भौतिकशास्त्रामध्ये तुम्ही एकतर पदव्युत्तर पदवी मिळवा. मग त्याच्यामध्ये अनेक विषय येतात बघा. आता फिजिक्सला कॉम्पिटिशन थोडंसं जास्त असतं असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा इतर विषयांना थोडंसं कॉम्पिटिशन, कारण की याच्यामध्ये बरेचसे विषय येतात. जसं की भौतिकशास्त्राला फिजिक्स MSc केलेले, फिजिक्स MSc, इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी अप्लाय करतात, ॲप्लाइड फिजिक्सचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात, न्यूक्लिअर फिजिक्सचे विद्यार्थी देखील अप्लाय करू शकतात. 11वी-12वी फिजिक्ससाठी पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. रसायनशास्त्रामध्ये पहा, केमिस्ट्री, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल पूर्ण केली आहे, अप्लाय करू शकतात 11वी-12वीसाठी. बायोकेमिस्ट्री केलं आहे ते पण अप्लाय करू शकतात 11वी-12वी केमिस्ट्रीसाठी. ॲनालायटिकल ज्यांचं पूर्ण आहे ते सुद्धा 11वी-12वीसाठी अप्लाय करतात. पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आपण त्याला म्हणतो. जीवशास्त्राचा विचार जर केला तर याच्यामध्ये सुद्धा पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. बॉटनी, झुलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्सेस, लाईफ सायन्सेस, बायोसायन्सेस, मायक्रोबायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, प्लांट फिजिओलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर अँड पेस्ट मॅनेजमेंट, जेनेटिक्स हे विषय घेऊन जे पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांनी केले त्यांना बायोलॉजीच्या जागा येतील, जीवशास्त्राच्या जागा येतील, माहीत पाहिजे तुम्हाला. आता पुढे आहे पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान. पदव्युत्तर पदवी म्हणतो आपण त्याला, पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी. व्हेटरनरी सायन्सेस, बायोटेक्नॉलॉजी, झुलॉजी, लाईफ सायन्सेस याच्यामध्ये जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जर असेल तर तुम्हाला पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान या जागा येतील. पुढे पाहूया, जर तुम्हाला पदव्युत्तर पदवी 11वी-12वीसाठी तुमच्याकडे ॲग्रिकल्चरची डिग्री आहे, ॲग्रिकल्चर सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, लाईफ सायन्सेस, मायक्रोबायोलॉजी हे विषय ज्यांच्याकडे आहेत त्यांना कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या देखील जागा येतील. पहा, हे मी का तुम्हाला क्वालिफिकेशन सांगतो याचं कारण असं की तुम्हाला वेगवेगळ्या विषयांच्या जागा येणार आहेत आणि त्यानुसार तुमच्या जागा कोणत्या
कोणत्या विषयाला येऊ शकतात ते पाहून घ्या तुम्ही. पदव्युत्तर पदवी फूड सायन्सेस, फूड प्रोसेसिंग, फूड टेक्नॉलॉजी, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान म्हणतो. पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे होम सायन्सेसमध्ये गृहव्यवस्थापन जर जागा आवश्यक असेल, होम सायन्सेस, होम इकॉनॉमिक्स ज्यांनी पूर्ण केलं आहे त्यांना या जागा असतात. पदव्युत्तर पदवी माहिती तंत्रज्ञान तुम्हाला शिकवायचं आहे, IT विषय, तर त्याच्यासाठी कम्प्युटर सायन्स पाहिजे, कम्प्युटर ॲप्लिकेशन पाहिजे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पाहिजे, कम्प्युटर मॅनेजमेंट तुमचं पूर्ण झालं पाहिजे पदव्युत्तर पदवीमध्ये माहिती तंत्रज्ञानासाठी. आता पुढं म्हटलं त्यांनी पुस्तक पालन व लेखाकर्म. मग याच्यामध्ये जर पाहिलं तर पदव्युत्तर पदवी पुस्तक पालन व लेखाकर्म. मग याच्यासाठी विचार जर केला तर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणतो आपण. वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी पाहिजे तुमच्याकडं. पहा आता हे 11वी 12वी कॉमर्स संदर्भातला हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि द्वितीय श्रेणी तुमच्याकडं आवश्यक असणं गरजेचं असतं. हे पण 11वी 12वीसाठी आहे, वरचं पण आपण हे सुद्धा 11वी 12वीसाठी पाहिलेलं आहे. आता इथे पहा सेम कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी. तुम्हाला पहा आता हे विद्यार्थी म्हणतील सर आम्हाला कोणता विषय येणार आहे. कॉमर्सचे विद्यार्थी जास्त विचारतात की सर माझं MCOM झालं या विषयामध्ये, मला कोणत्या विषयाच्या जागा येतील. अरे काळजी करू नका, तुम्हाला सगळे विषय दिसणार आहेत, काळजी करू नका. पहा इथे पदव्युत्तर पदवी पाहिजे तुम्हाला त्या विषयामध्ये. पदव्युत्तर पदवी वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी पाहिजे पुस्तक पालन व लेखाकर्मासाठी. फक्त पदव्युत्तर पदवी पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी पाहिजे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन OC विषयासाठी, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी. वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी तुम्हाला त्या ठिकाणी चिटणीसाची कार्यपद्धती SP म्हणतो आपण त्याला, सेक्रेटरी प्रॅक्टिसेस असं म्हटलं जातं, पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. सहकार कॉपरेशन हा आपला सब्जेक्ट असतो. इथे यांच्याकडून थोडीशी मिस्टेक झाली आहे, कॉम्पिटिशन म्हटलं त्यांनी, ठीक आहे काय हरकत नाही. वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी तुम्हाला आवश्यक आहे. ओके. डिझाईन अँड कलरसाठी ग्राफिक डिझाईन GD आर्ट आर्किटेक्चर ही पदवी तुम्हाला आवश्यक असते. पदवी हा म्हटलं आहे त्यांनी, नॉट पदव्युत्तर पदवी. पदवी आवश्यक आहे. हिस्ट्री ऑफ आर्ट अँड ॲप्रिसिएशनच्या जागासुद्धा असतात. ग्राफिक डिझाईन पदवी आवश्यक आहे. हिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक, व्होकल लाईट म्युझिक, व्होकल क्लासिकल म्युझिक, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. चाइल्ड डेव्हलपमेंट बालविकास या विषयाच्या जागेसाठी होम सायन्स, होम इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी, चाइल्ड डेव्हलपमेंट पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. आरोग्य व शारीरिक शिक्षण हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनसाठी तुम्हाला पदवी परीक्षा व शारीरिक शिक्षण या विषयातील पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. पोस्ट ग्रॅज्युएशन पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी सेकंड क्लास आवश्यक आहे. पर्यावरण शिक्षण एन्व्हायरमेंटल एज्युकेशनसाठी आपण जर विचार केला तर पर्यावरण या विषयातील पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. पदव्युत्तर पदवी तुम्हाला मिळाली तर पोस्ट ग्रॅज्युएशन तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहे. अशा पद्धतीने सर्वच्या सर्व विषयांविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास केला आहे. एखाद्याला काही अडचण असेल नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा आणि मी माझ्या या चॅनलवरती खरंच तुम्हाला प्रामाणिकपणे माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. माझी सर्वांना रिक्वेस्ट असेल की चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. शेजारी असणाऱ्या बेलवरती क्लिक करा. व्हिडिओला लाईक करत जा. तुमचा एक लाईक मला चांगलं प्रोत्साहन देत असतो. आणि इंटरव्ह्यूची मी तयारी संपूर्ण विद्यार्थ्यांची करून घेणार आहे, जेणेकरून इंटरव्ह्यू संदर्भात मी जेवढी माहिती तुम्हाला मी देईल तेवढी माहिती तुम्हाला फायद्याची ठरेल आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू कोणत्याही संस्थेतला तुम्ही क्वालिफाय करू शकता. सर्वांना खूप अशा शुभेच्छा. तुमच्या हक्काची नोकरी तुम्हाला सर्वांना मिळो आणि तुमचं स्वप्न पूर्ण होऊ यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच.